नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थिअरम या प्रकरणातील अपोलोनियस प्रमेयाचं उपयोजन करून प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सर्व उदाहरणे या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण प्रूव्ह दॅट स्वरूपातील 2 उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर उरलेली 3 उदाहरणे अतिशय सोपी आहेत, ज्यामध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सर्वच उदाहरणांमध्ये आपल्याला अपोलोनियस प्रमेयाचं ॲप्लिकेशन करायचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 2.2ला. यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR इफ PQ इज इक्वल टू 11, PR इज इक्वल टू 17, PS इज इक्वल टू 13, देन फाइंड QR. विद्यार्थी मित्रांनो, या स्वरूपातलं एक उदाहरण आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेला येत असतं आणि हे अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. या उदाहरणाच्या सोल्युशनला सुरुवात करण्यापूर्वी उदाहरणात दिलेल्या माहितीवरून आपण एक आकृती काढूयात. आकृती आपल्याला एका त्रिकोणाची काढावी लागेल, ज्या त्रिकोणाचं नाव असणार आहे PQR, आणि त्या त्रिकोणामध्ये बाजू QRचा एक मध्यबिंदू आपल्याला घ्यायचा आहे S, आणि ही दिलेली सर्व जी माहिती आहे ती माहिती आपण आकृतीमध्ये नोंदवूयात. या ठिकाणी पहा, त्रिकोण PQR हा एक त्रिकोण असून यामध्ये S हा बिंदू बाजू QRचा मिड पॉइंट आहे. लेंथ ऑफ साइड PQ इट इज 11, इट इज गिवन. देन लेंथ ऑफ मीडियन PS इट इज 13, लेंथ ऑफ PR इज इक्वल टू 17. वी वॉन्ट टू फाइंड द लेंथ ऑफ द साइड QR. आता विद्यार्थी मित्रांनो, या त्रिकोणामध्ये एका बाजूचा मध्यबिंदू आणि त्यासमोरील शिरोबिंदू यांना जोडणारा हा जो रेषाखंड आहे, याला मराठीमध्ये आपण मध्यगा म्हणतो, म्हणजेच मीडियन. मग एखाद्या त्रिकोणामध्ये मीडियन आलेली असेल तर त्या ठिकाणी आपण अपोलोनियस प्रमेयाचं ॲप्लिकेशन करायचं आहे. मग जर या त्रिकोणामध्ये PS हा जर मीडियन असेल तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, इन ट्रायंगल PQR पॉइंट S is midpoint of side QR. Therefore, by using Apollonius theorem. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही आकृतीमध्ये अपोलोनियस प्रमेयाचं उपयोजन करून आपल्याला एक समीकरण लिहिता येणं गरजेचं आहे. ज्या बाजूचा मध्यबिंदू किंवा ज्या बाजूवरती मध्यगा काढलेली आहे ती बाजू सोडून उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काहीतरी लिहावं लागेल. मग PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर ऑफ मीडियन, दॅट मीन्स PS स्क्वेअर, प्लस 2 इंटू QS और SR स्क्वेअर. म्हणजे QS किंवा SR हे दोनही रेषाखंड समान लांबीचे असतील, कारण S हा मध्यबिंदू आहे, म्हणून याच्या वर्गाची दुप्पट अधिक मध्यगेच्या वर्गाची दुप्पट म्हणजे उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज असणार. हे उदाहरण फक्त एकदा काळजीपूर्वक समजावून घेतलं की आपण कोणत्याही आकृतीमध्ये अपोलोनियस प्रमेयाचं उपयोजन करू शकतो. म्हणून अपोलोनियस प्रमेयाच्या उपयोजनानुसार किंवा वापर करून आपण या ठिकाणी समीकरण घेतलेलं आहे, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QA स्क्वेअर. आता या ठिकाणी PQ, PR आणि PS या 3 सेगमेंटच्या लेंथ आपण या ठिकाणी ठेवूयात. दॅट मीन्स वी गेट 11 स्क्वेअर प्लस 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 13 स्क्वेअर प्लस 2 इंटू QS स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर करून घेऊयात. स्क्वेअर ऑफ 11 इज 121, स्क्वेअर ऑफ 17 इज 289 इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर ऑफ 13 इज 169 प्लस 2 QS स्क्वेअर. QS इज अननोन. या ठिकाणी आपण गुणाकार करून घेऊयात. या दोघांचं बेरीज या ठिकाणी आपल्याला सम करून घ्यावं लागेल. इट इज 410. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किंवा प्रॉडक्ट असणार आहे 338 प्लस 2 QS स्क्वेअर. 338 शुड बी ट्रान्सफर टू द लेफ्ट हँड साइड. देन वी गेट 410 मायनस 338 इज इक्वल टू 2 QS स्क्वेअर. जर आपण या दोघांची वजाबाकी केली तर ती वजाबाकी असणार आहे 72 इज इक्वल टू 2 इंटू QS स्क्वेअर. आता 2 आपण ट्रान्सफर करूयात, मग आपल्याला मिळेल QS स्क्वेअर इज इक्वल टू 72 अपॉन 2, दॅट मीन्स QS स्क्वेअर इज इक्वल टू 36. नाव बाय टेकिंग स्क्वेअर रूट QS इज इक्वल टू 6.
आता विद्यार्थी मित्रांनो, QS या रेषाखंडाची लांबी आपल्याला मिळालेली आहे, परंतु आपल्याला QR या पूर्ण पायाची किंवा बाजूची लांबी आपल्याला शोधायची आहे. परंतु S हा मध्यबिंदू आहे QRचा, म्हणून QR हा QSच्या दुप्पट असणार आहे. Therefore we can write QR is equal to 2 into QS. Now length of QS is 6. इथे याचं रिझन असणार आहे S is the midpoint of side QR. इथं QSची लेंथ आपण ठेवूयात 6. Therefore QR is equal to 2 into 6. That means QR is equal to 12 युनिट. म्हणजे QR ही जी बाजू आहे या बाजूची लेंथ असणार आहे 12 युनिट किंवा 12 एकक. सेम एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी आणखी पाहूयात. इन ट्रायंगल ABC, AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9. Then find the length of median drawn from the point C to the side AB. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये त्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबी आपल्याला दिलेली आहेत. तर आपल्याला बाजू AB वर C या बिंदूतून काढलेल्या मध्यगीची म्हणजे मीडियनची लेंथ आपल्याला शोधायची आहे. याही ठिकाणी आपल्याला आकृती काढणं गरजेचं आहे. दिलेल्या माहितीवरून आपण आकृती काढूयात. AB या बाजूवरती मध्यगा काढलेली आहे, म्हणून आपण या त्रिकोणाचा पाया AB असा गृहीत धरून C हा शिरोबिंदू आपण वरच्या बाजूला घेणार आहोत. देअरफॉर सोल्युशन इज फिगर ट्रायंगल ABC. दिस इज अ ट्रायंगल. आता AB वरती मध्यगा काढलेली आहे, म्हणजे P हा आपण मिड पॉईंट घेतलेला आहे आणि CP ही एक मीडियन आपण AB या साईडवरती काढलेली आहे. इथं P हा ABचा मध्यबिंदू आहे. लेट CP इज द मीडियन, दॅट मीन्स P इज मिड पॉईंट ऑफ साईड AB. जर CP ही मीडियन म्हणजे मध्यगा असेल तर अर्थातच P हा बिंदू ABचा मध्यबिंदू असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर AP इज हाफ ऑफ द AB. म्हणजे AP हा रेषाखंड पूर्ण AB या पायाच्या निमपट असेल. आता आपल्याला AP ची लेंथ शोधणं गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी AB ची लेंथ आपण ठेवूयात. लेंथ ऑफ AB इज 10. इट इज गिवन. Therefore AP is equal to 1/2 into 10. That means AP is equal to 5 युनिट. म्हणजे AP ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 5 एकक. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे P हा मिड पॉईंट आहे. दॅट मीन्स CP इज अ मीडियन. Therefore by using Apollonius theorem we can write AC square plus BC square is equal to 2CP square plus 2AP square. This is by using Apollonius theorem. हे इक्वेशन सर्वांना तयार करता येणं गरजेचं आहे. एकदाच फक्त आपण याला काळजीपूर्वक पहा. हे समीकरण तयार करणं अतिशय सोपं आहे. आता यामध्ये आपण AC, BC आणि CP यांच्या किमती AC, BC आणि AP यांच्या किमती आपण याच्यामध्ये ठेवूयात आणि CP ची म्हणजे मीडियनची लेंथ आपल्याला शोधायची आहे. AC इज 7 स्क्वेअर प्लस BC इज 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू CP स्क्वेअर प्लस 2 इंटू लेंथ ऑफ AP इज 5. ही आपण या ठिकाणी शोधलेली आहे. आता या ठिकाणी वर्ग आणि गुणाकार करून घेऊयात. 7 स्क्वेअर इट इज 49 प्लस स्क्वेअर ऑफ 9 इज 81 इज इक्वल टू 2 इंटू CP स्क्वेअर प्लस या ठिकाणी डायरेक्ट एक प्रॉडक्ट केलेला आहे. 5 स्क्वेअर इज 25 इंटू 2 दॅट मीन्स 50. आता या दोघांचा आपण बेरीज या ठिकाणी करून घेऊयात. ती असणार आहे 130. ट्रान्सफर 50 टू लेफ्ट हँड साईड दे बिकम्स निगेटिव्ह. दॅट मीन्स 130 मायनस 50 इज इक्वल टू 2CP स्क्वेअर. आता या दोघांची आपण वजाबाकी करून घेऊयात. 2CP स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांची वजाबाकी असणार आहे 80. दॅट मीन्स CP स्क्वेअर इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 2. जर हा 2 आपण पक्षांतरित केला तर गुणाकाराची क्रिया ही बदलून भागाकाराची होईल. दॅट मीन्स CP स्क्वेअर इज इक्वल टू 40. इफ वी टेक स्क्वेअर रूट वी गेट CP इज इक्वल टू √40 और स्क्वेअर रूट 40. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 40ची आपण फॅक्टर्स पाडणार आहोत, पण ते फॅक्टर पाडताना त्यातील एक फॅक्टर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. मग 40 लिहिताना आपण 4 इंटू 10 असं लिहिणार आहोत आणि मग 4चं स्क्वेअर रूट निघणार आहे 2. देअरफॉर स्क्वेअर रूट 40 कॅन बी रिटन ॲज CP इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट 10. दिस इज द लेंथ ऑफ मीडियन CP. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज सेम एक्झाम्पल. in triangle ABC, point M is a midpoint of side BC. If AB square plus AC square is equal to 290 centimeter square and AM is equal to 8 centimeter, then find BC. म्हणजे याही एक्झाम्पल मध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या आधारे आपल्याला सुरुवातीला फिगर काढणं गरजेचं आहे.
मग आता ती फिगर जी काय आहे ती फिगर आपल्याला काढण्यासाठी ट्रायंगल ABC घ्यावा लागेल. M इज अ मिड पॉईंट ऑफ BC असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ आपण BC हा बेस घेऊयात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल ट्रायंगल ABC आणि BC हा बेस असेल. M इज अ मिड पॉईंट ऑफ साइड BC, दॅट मीन्स AM इज अ मीडियन. आणि मग यामध्ये आपल्याला AB आणि AC या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 290 सांगितलेली असून AB हा 8 सेंटीमीटर सांगितलेला आहे. तर आपल्याला BC हा बेस शोधायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला BM किंवा CM हा शोधून घ्यावा लागेल. या ठिकाणी आपण असं म्हणूया सोल्युशन पॉईंट M इज अ मिड पॉईंट ऑफ साइड BC. M हा बाजू BC किंवा पाया BCचा मिड पॉईंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मग या ठिकाणी मध्यगा किंवा पायाचा मध्यबिंदू आहे, एका बाजूचा मध्यबिंदू आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अपोलोनियस प्रमेयाचं उपयोजन करणार आहोत बाय युजिंग अपोलोनियस थिअरम. आता तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा अपोलोनियस प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला मिळणारं समीकरण कोणतं असेल. तर ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग बरोबर 2AM चा वर्ग अधिक 2BMचा वर्ग. दॅट मीन्स AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हे आपल्याला अपोलोनियस प्रमेयाचं उपयोजन करून हे समीकरण मिळणार आहे. मग या ठिकाणी आपण AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर याची डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 290. ते आपण या ठिकाणी ठेवूयात. 290 इंटू लेंथ ऑफ AM इट इज 8. देअरफॉर 2 इंटू 8 स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपण दोघांचं 8चा वर्ग करून त्याला 2ने गुणणार आहोत. दॅट मीन्स 290 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 8 इज 64 इंटू 2 दॅट मीन्स 128. आता ट्रान्सफर 128 टू द लेफ्ट हँड साइड वी गेट 2BM square is equal to 290 minus 128 and the subtraction of these two numbers is 162. आता हा जो 2 आहे तो 2 आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करूयात. वी गेट BM square is equal to 162 divided by 2 that means BM square is equal to 81 by taking square root BM is equal to 9. आता BM हा 9 असेल. आपल्याला BC शोधायचा आहे. M is a midpoint of BC. Therefore, BC is double than the length of BM. Therefore, we can write BC is equal to 2BM. That means M is a midpoint of side BC. This is the reason of that this equation. Therefore, BC is equal to 2 into 9. That means BC is equal to 18 centimeter. That means length of BC is 18 centimeter. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व उदाहरणांमध्ये अपोलोनियस प्रमेयाचं उपयोजन केल्यानंतर किंवा ते समीकरण मांडल्यानंतर पुढचे जे कॅल्क्युलेशन्स किंवा आपण गणितीय क्रिया करतो त्या अत्यंत सोप्या आहेत. म्हणजे या एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचं बेसिक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे किंवा ती म्हणजे आपल्याला दिलेल्या त्रिकोणामध्ये अपोलोनियस प्रमेयाचा उपयोग करून एक समीकरण लिहिता येणं गरजेचं आहे. अपोलोनियस प्रमेयाचं ॲप्लिकेशन करता आलं की ही एक्झाम्पल्स अतिशय सोपी आहेत आणि ही एक्झाम्पल्स प्रोबॅबली जास्त वेळा आपल्याला परीक्षेला बोर्डाला येतात. त्यामुळे यांचा सराव होणं गरजेचं आहे. आता उरलेली 2 एक्झाम्पल्स जी आहेत तीही अत्यंत सोपी आहेत. त्या एक्झाम्पलमध्ये आपण पायथागोरस थिअरम हा ॲक्यूट अँगल आणि ऑप्टिव्स अँगलमध्ये ज्याचं आपण ॲप्लिकेशन केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तोही प्रकार आपण त्या एक्झाम्पलमध्ये वापरणार. तीही एक्झाम्पल सोपी आहेत. मग आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. इन फिगर सेगमेंट PS is median of triangle PQR. That means S is a midpoint of side QR and PT is perpendicular to side QR. PT, it is height of triangle PQR. It is perpendicular to base QR. Then prove that first PR square is equal to PS square plus QR into ST plus in bracket QR upon 2 whole square. आणि सिमिलरली सेकंड आपलं साध्य असणार आहे PQ square is equal to PS square minus QR into ST plus in bracket QR upon 2 whole square. हे 2 साध्य जर तुम्ही पाहिले तर हे दुसरं तिसरं काही नसून आपण अपोलोनियस थिअरम प्रूव्ह करण्यापूर्वी पायथागोरस थिअरमचं लघुकोन त्रिकोण
आणि विशालकोन त्रिकोणामध्ये जे उपयोजन केलेलं होतं तेच आपलं हे उपयोजन आहे, फक्त ते थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. आपल्याला आठवत असेल लघुकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरला असता येणारी ती जी तिसरं पद आहे, टर्म आहे, ती निगेटिव्ह असायची. तेच आपल्याला इथं करायचं आहे. म्हणजे हे साध्य सिद्ध करण्यासाठी आपण लघुकोन त्रिकोणाचा उपयोग करणार आहोत आकृतीतील, आणि हे तिसरं जे पद आपण त्या ठिकाणी सिद्ध केलेलं होतं ते पॉझिटिव्ह होतं. त्या ठिकाणी आपण विशालकोन त्रिकोणांमध्ये पायथागोरस प्रमेय वापरलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक पहा, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला एक बाब आवश्यक आहे हे दोन साध्य सिद्ध करण्यापूर्वी, म्हणून या ठिकाणी आपण पहिल्यांदा घेतलेलं आहे सेगमेंट पी एस इज मीडियन, इट इज गिवन. म्हणजे पी एस ही मध्यगा आहे, ते दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की यस हा बिंदू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. देअरफॉर point S is midpoint of side QR. That means we can write QS is equal to ASR is equal to QR upon 2. What is the meaning of this? म्हणजे S हा जर मध्यबिंदू असेल तर QR चे समान दोन भाग झालेले आहेत आणि ते दोन रेषाखंड असणार आहेत. एकरूप रेषाखंड QS आणि SR हे एकरूप असतील आणि हे दोनही रेषाखंड QRच्या निमपट असतील. याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हटलेलं आहे. अतिशय सोपा भाग. आता यातील पहिलं साध्य आपण 2-3 ओळीमध्ये आपलं सिद्ध होईल. इन ट्रायंगल पी एस आर जर तुम्ही या साध्यामधले प्रत्येक रेषाखंड जर पाहिले तर हे रेषाखंड या त्रिकोणाच्या 3 बाजू या साध्यामध्ये आलेले आहेत. पी आर, पी एस आणि क्यू आर जो आहे तो क्यू आरच्या ऐवजी एस आरच्या ऐवजी क्यू आरच्या निमपट या ठिकाणी भाग आलेला आहे, म्हणजे ती एस आर बाजू आहे. मग हा जो त्रिकोण आपण पाहिला, या त्रिकोणामध्ये अँगल पी एस आर हा जो कोण आहे ए एस कोण, हा विशाल कोण आहे. दॅट मीन्स इट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. देअरफॉर वी कॅन राईट इन ट्रायंगल पी एस आर अँगल पी एस आर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. मग आता पायथागोरस प्रमेयाचं ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं होतं या विशाल कोणासमोरील बाजूचा वर्ग म्हणजे पी आरचा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. दॅट मीन्स पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस हा विशाल कोण त्रिकोण असल्यामुळे ती जी तिसरी टर्म आहे ती प्लस असणार आहे, प्लस 2 इंटू एस आर इंटू एस टी लंबापर्यंत आणि त्रिकोणाच्या पायाच्या दुसऱ्या अंत्यबिंदूपर्यंत तयार होणाऱ्या रेषाखंडांच्या गुणाकाराची दुप्पट. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणलेलं आहे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस 2 इंटू एस आर इंटू एस टी. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एस आर इज हाफ ऑफ द क्यू आर. मग ज्या ठिकाणी एस आर आहे त्या ठिकाणी आपण क्यू आरचे 2 ठेवूयात. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस 2 इंटू, आता ही टर्म मी पुढे घेतलेली आहे, 2 इंटू एस आरच्या ऐवजी क्यू आर छेद 2 इंटू एस टी प्लस हा जो एस आर स्क्वेअर आहे तो शेवटी घेतलेला आहे, परंतु एस आरच्या ऐवजी आपण घेतलेला आहे क्यू आर छेद 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 गेट्स कॅन्सल. देअरफॉर सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ दिस इक्वेशन इज पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर. हे आपलं पहिलं साध्य होतं. म्हणजे हे ऑलरेडी आपण अपोलोनियस प्रमेयाची सिद्धता देण्यापूर्वी हे सिद्ध केलेलं आहे. त्या सिद्धतेचा उपयोग करून आपण हे साध्य सिद्ध केलेलं आहे. सेकंड आपलं जे टू प्रूव्ह असणार आहे ते असणार आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर स्क्वेअर इंटू एस टी क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर. आता हे जे साध्य आहे या साध्यामध्ये पी क्यूचा स्क्वेअर आला आहे, पी एसचा स्क्वेअर आला आहे आणि क्यू आरच्या स्क्वेअरचा निमपट म्हणजे क्यू एस आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा त्रिकोण पी क्यू एस वापरला गेलेला आहे. हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो इन ट्रायंगल पी क्यू एस अँगल पी एस क्यू. आता हाच अँगल का घेतला, कारण जो अँगल आपण गृहीत धरतो त्या अँगलचे अपोजिट साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू समथिंग लिहिलेलं असतं. मग या ठिकाणी ज्या अर्थी पी क्यूचा स्क्वेअर घेतलेला आहे त्या अर्थी त्याचा अपोजिट अँगल हा आपल्याला हा गृहीत धरावा लागेल. इन दिस ट्रायंगल पी क्यू एस
angle PSQ it is less than 90 degree. Therefore, by using Pythagoras theorem in an acute angle triangle, we can write PQ square is equal to PS square plus QS square minus 2QS into ST. म्हणजे हे आपण सिद्ध करून ठेवलेलं आहे. ते या ठिकाणी मी लिहितोय. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2 इंटू QS इंटू ST. या कोणाच्या शिरोबिंदूपासून तयार होणारे जे दोन रेषाखंड आहेत त्यांच्या गुणाकाराचे दुप्पट या ठिकाणी घेतलेले आहे. आणि हा लघुकोन त्रिकोण असल्यामुळे या ठिकाणी ही तिसरी जी टर्म आहे ती निगेटिव्ह घेतलेली आहे. आता ज्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलेलं होतं तेच इथं करायचं आहे. फक्त इथं QS जो आहे तो QS हा बाजू QRच्या निमपट आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण लिहून ठेवलं. मग या ठिकाणी QSच्या ऐवजी आपण QR/2 असं लिहिणार आहोत. ही टर्म आपण पुढे मिडलला घेणार आहोत. म्हणजे आपल्याला मिळेल PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस 2 इंटू आता QSच्या ऐवजी QR/2 इंटू ST ॲज इट इज प्लस हा QS जो आहे तो शेवटी मात्र QSच्या ऐवजी QR/2 होल स्क्वेअर. इथं 2 कॅन्सल होतील. म्हणजे आपल्याला मिळेल PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR स्क्वेअर इंटू ST. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR/2 होल स्क्वेअर. हे अतिशय साधे सोपे. फक्त याचा सराव करा. व्हिडिओ वारंवार पहा म्हणजे याचा तुम्हाला सराव आपोआप होईल. त्यानंतर याच पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ते म्हणजे इन फिगर पॉईंट T इज इन द इंटिरियर ऑफ रेक्टँगल PQRS. प्रूव्ह दॅट TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, हे साध्य काळजीपूर्वक पहा. रेषाखंड कोणते आहेत ते पहा. आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक हिंट दिलेली आहे. ड्रॉ अ पॅरलल लाईन टू साइड SR और PQ फ्रॉम किंवा थ्रू पॉईंट T. हे आपलं कन्स्ट्रक्शन असणार आहे. अतिशय सोपं. याही ठिकाणी आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरमचं ॲप्लिकेशन करून हे साध्य आपण सिद्ध करणार आहोत. मगाच्या उदाहरणासारखं किंवा आधीच्या उदाहरणासारखंच हे उदाहरण असणार आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेले बाबी आपण लिहूयात. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल टू साइड SR and A-T-B, that means T is in between points A and B. In another language, points A, T and B, these 3 points are collinear points. आता विद्यार्थी मित्रांनो, जर ही समांतर रेषा असेल आणि हा जर आयत असेल PQRS, तर या समांतर रेषेमुळे या आयताचं ज्या दोन चौकोनांमध्ये विभाजन झाले ते दोनही चौकोन पुन्हा आयत असतील. या ठिकाणी हा 90चा कोण आहे, हाही 90चा येईल. कारण या ठिकाणी इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे आंतरकोन कसोटी वापरून हाही 90चा दाखवता येईल, हाही 90चा दाखवता येईल. हा 90चा आहेच. म्हणजे चौकोनाचे चारही कोण 90चे होतील. दॅट मीन्स इट इज अ रेक्टँगल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल प्रूफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. म्हणजे चौकोन PQRS हा आयत आहे. इट इज गिवन. देन साइड PQ is parallel to segment AB is parallel to segment SR. It is our construction. Therefore, we can write quadrilateral PABQ and quadrilateral ASRB. These two quadrilaterals are rectangles. म्हणजे हे दोन चौकोन जे नव्याने तयार झालेले आहेत ते आयत असतील. आणि मग आपल्याला आयताचाही गुणधर्म माहिती आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. त्या गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. PA इज इक्वल टू QB वरच्या आयतामध्ये. त्यानंतर AS इज इक्वल टू BR खालच्या आयतामध्ये. आणि PS इज इक्वल टू QR हा मूळ जो आयत आहे त्या आयतामध्ये. याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हणणार आहोत. दिस इज व्हाय बिकॉज दीज आर द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. म्हणजे त्या आयताच्या सम्मुख बाजू असल्यामुळे त्या एकमेकांशी एकरूप आहे. आता आपण एक त्रिकोण लघुकोन त्रिकोण या ठिकाणी घेणार आहोत. काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला TS स्क्वेअर मिळवायचा आहे इन ट्रायंगल PST. आता
टी एस स्क्वेअर मिळवायचा आहे सुरुवातीला. मग टी एस ही जी बाजू आहे ती या त्रिकोणामध्ये पी एस टी या त्रिकोणामध्ये कोणत्या कोणासमोर आहे तर पी या कोणासमोर आहे. आणि पी हा कोण जो आहे त्याला आपण म्हणू शकतो अँगल एस पी टी. इट इज लेस दॅन 90 डिग्री. म्हणून हा जो त्रिकोण आपल्याला दिसतोय याच त्रिकोणामध्ये काळजीपूर्वक पहा. आपण पायथागोरस प्रमेयाचं ॲक्यूट अँगल ट्रायंगलमधलं ॲप्लिकेशन या ठिकाणी करणार आहोत. देअरफॉर टी एस स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर मायनस 2PS इंटू पी ए. कारण या ठिकाणी ए हा शिरोबिंदू किंवा ए हा कोन गृहीत धरला आहे, म्हणून ए या शिरोबिंदूपासून तयार होणारे रेषाखंड असतील पी ए आणि पी एस. त्याला आपण पी एस आणि पी ए असं म्हटलेलं आहे. या दोघांचा गुणाकार या ठिकाणी घेतला. याला आपण समीकरण नंबर 2 असं म्हणूया. आता आपल्याला दुसरी बाजू मिळवायची आहे ती म्हणजे टी आरचा स्क्वेअर. शेवटची बाजू पहिली आणि शेवटची आपण मिळवतोय साध्यामध्ये. मग त्रिकोण आपल्याला घ्यावा लागेल हा जो इकडचा त्रिकोण दिसतोय याला आपण असं म्हणूयात ट्रायंगल टी क्यू आर. या ट्रायंगलमध्ये टी आरचा स्क्वेअर मिळवायचा आहे. टी आर इज अ साईड अपोजिट टू अँगल क्यू. म्हणजे ती क्यू या कोणासमोरची आहे. त्या क्यू या कोणाला आपण म्हणू शकतो अँगल टी क्यू आर. इट इज लेस दॅन 90 डिग्री. हा सुद्धा 90 अंशापेक्षा कमी असणार आहे. म्हणजे याही ठिकाणी लघुकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेयाचं आपण उपयोजन करणार आहोत. मग या ठिकाणी आपलं समीकरण मिळणार आहे टी आर स्क्वेअर इज इक्वल टू टी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर मायनस 2 इंटू क्यू आर इंटू क्यू बी. सेम आपण पी एस टी या त्रिकोणामध्ये जे वापरलेलं ॲप्लिकेशन आहे तेच या ठिकाणी आपण वापरलं आहे. पण या ठिकाणी थोडासा एक बदल आपण करून घेणार आहोत. काय बदल आपल्याला करायचा आहे की या ठिकाणी काही रेषाखंड जे समीकरण नंबर 1 मध्ये आपल्याला सांगितलेले आहेत त्या रेषाखंडांमध्ये बदल करणार आहोत. क्यू आरच्या ऐवजी आपण पी एस लिहिणार आहोत बिकॉज दिस टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. त्यानंतर क्यू बीच्या ऐवजी आपण या ठिकाणी पी ए असं लिहिणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणूयात टी आर स्क्वेअर इज इक्वल टू टी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आरच्या ऐवजी आपण पी एस घेतला मायनस 2 इंटू क्यू आरच्या ऐवजी पुन्हा पी एस इंटू क्यू बीच्या ऐवजी आपण पी ए घेतला. दिस इज फ्रॉम इक्वेशन 1. नाव सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. आता समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 यांच्यावरून आपल्याला हे साध्य सिद्ध करायचं आहे. आपल्याला एक आपण काम करूयात, या दोन समीकरणांची आपण वजाबाकी करूयात. म्हणजे समीकरण नंबर 3 जे आहे ते समीकरण नंबर 3 समीकरण नंबर 2 मधून वजा करूयात. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2 वी कॅन राईट टी एस स्क्वेअर मायनस टी आर स्क्वेअर. दोन समीकरणांची वजाबाकी करताना लेफ्ट हँड साईडमधून लेफ्ट हँड साईड वजा करा, राईट हँड साईडमधून राईट हँड साईड वजा करा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल टी एस स्क्वेअर मायनस टी आर स्क्वेअर इज इक्वल टू या समीकरण नंबर 2 ची राईट हँड साईड आहे टी पी स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर मायनस 2 इंटू पी एस इंटू पी ए. हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतलं मायनस राईट हँड साईड ऑफ थर्ड इक्वेशन दॅट मीन्स टी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर मायनस 2 इंटू पी एस इंटू पी ए. आता हे दोन कंस आपण काढून टाकूयात. या पहिल्या कंसाच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन असल्यामुळे यातल्या कुठल्याही पदाचं चिन्ह बदलणार नाही. मात्र या दुसऱ्या चौकटी कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साइन असल्यामुळे आतील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल. Therefore we get ts square minus tr square is equal to हे तीन पद आहेत असे tp square plus ps square minus 2 into ps into pa. हा tq मात्र पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह tq स्क्वेअर मायनस हा ps स्क्वेअर सुद्धा निगेटिव्ह झाला. मात्र हे टर्म निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. आता विद्यार्थी मित्रांनो हे जी दोन पदं आहेत ही दोन पदं सेम मात्र चिन्ह भिन्न असल्यामुळे कॅन्सल होतील. त्यानंतर ps स्क्वेअर आणि ps स्क्वेअर ही पदं कॅन्सल होतील. म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहील टी एस स्क्वेअर मायनस टी आर स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर मायनस टी क्यू स्क्वेअर. आता या समीकरणामध्ये आपण पदांची रिअरेंजमेंट करूयात. टी क्यू आपण लेफ्ट हँड साईडला घेऊयात आणि टी आर आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करूयात. देअरफॉर वी गेट टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. हेच आपलं साध्य होतं. विद्यार्थी मित्रांनो ही दोन उदाहरणं जी आहेत ती दोन उदाहरणं काळजीपूर्वक पहा. या दोन उदाहरणांमध्ये आपण पायथागोरस थिअरमचं ॲप्लिकेशन हे लघुकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोणांमध्ये केलेलं आहे. कदाचित ही उदाहरणे तुम्हाला थोडीशी कठीण वाटू शकतील, परंतु ही कठीण अजिबात नाहीत.
थोडासा सराव आवश्यक आहे. 2 ते 3 वेळा हे पहा, व्हिडिओ रिपीट करून पहा. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सर्व उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. सराव करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल मात्र सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढे अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. काळजी घ्या.